मंडळी, माझे नाव सदाशिव जाधव, मुक्काम पोस्ट देवळा, तालुका जत, जिल्हा सांगली। जुन्या म्हणीप्रमाणे उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी। खरंच शेती जर चांगली केली तर त्यातनं नफा हा 100% मिळतो, पण ती मन लावून करावी लागते। तर त्याचप्रमाणे आता हा आमचा जो प्लॉट आहे 1.5 एकराचा प्लॉट आहे। गेली 5 वर्ष झालं 86-032 हा वाण आहे ऊसाचा आणि हे 5वं पीक आहे। तर आमचा मानस असा आहे की ह्यामध्ये एकूण 7 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 11 पिकं घेण्याचा आमचा मानस आहे आणि हे चांगलं नियोजन केलं तर आज 5वं पीक असताना सुद्धा या ऊसाची तुम्ही जाडी बघा आणि त्याच्यानंतर कांड्यातलं मधलं अंतर बघा। साधारणपणे 28 ते 32 कांड्याचा हा ऊस आहे। 5वं पीक आहे। गेल्या वर्षी पाऊस जास्त असताना सुद्धा ह्या ऊसाचं उत्पन्न विक्रमी येईल अशी आम्हाला एक अपेक्षा आहे। गेल्या वर्षी ह्या 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये 4थं पीक असताना सुद्धा साधारणपणे 1.5 एकरामध्ये 130 टन एवढा ॲव्हरेज निघालाय। या वर्षीचा ऊस आम्ही राजाराम बापू सहकारी साखर कारखाना जत या ठिकाणी पाठवत आहोत। ही सगळी लोकलची आमची मुलं आहेत ऊस तोडणारी। त्यांनी आम्हाला सांगितलं की मालक आम्ही तुमचा ऊस तोडणारच आहे, कारण 5वं पीक आहे म्हटल्यावर आम्हाला ते बघायचं आहे आणि ह्यामधून काय अनुभव येतोय हे आम्हाला शिकायचं आहे। ह्या दृष्टिकोनातून त्यांनी अगदी जबरदस्तीनं आणि आपुलकीच्या भावनेनं हा ऊस तोडण्यासाठी घेतलेला आहे। तर नक्कीच यामध्ये गेल्या वर्षी 130 टन निघाला होता, ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न निघेल अशी आम्हाला एक अपेक्षा आहे। ह्या ऊसाचं नियोजन करत असताना, खताचं आणि मायक्रोन्यूट्रियनचं नियोजन करत असताना यामध्ये JFC ॲग्रोटेकची उत्पादनं म्हणजे ग्रीन टॉप असेल, ग्रीन फर्ट असेल, त्याचबरोबर अल्कायझर असेल, झाईम असेल आणि जेमोर प्लस याला आपण ड्रिपमधून दिलेलं आहे। त्याच्यावरती फवारणी पण केलेलं आहेत। सगळ्यात उत्तम याचा रिझल्ट म्हटलं तर मंडळी अन्वी बायो किट जे JFC ॲग्रोटेकचं आहे ते एकरी 1 किट असं आम्ही वर्षातून 2 वेळा सोडलेलं आहे। त्याचाच हा रिझल्ट आम्हाला दाखवतो आणि याप्रमाणे जर आम्ही नियोजन केलं तर आम्हाला नक्कीच अजून 2-4 पिकं यामध्ये जास्तीची निघतील अशी एक अपेक्षा आहे। नमस्कार।